AAP Goa President Advocate Amit Palekar mocked the failed RG Goa Forward Alliance, calling it a situationship and a temporary love at first sight. He questioned the public chase exchanged by Vijay Sardesai and Tukaram Parab, saying the drama was a prank on Goan voters ahead of the December 20 ZP polls. तो निर्णय तुमचा बरोबर असला होता कारण अलायन्स झगडी जाऊन सगळे ते गेले का तुका बरं झाले. तुका कितें दिसता ह्या प्रश्नाचे उत्तर हांवें दिवचें काय ह्या प्रश्नाचें उत्तर तुका विजय मनोज किंवा अमित पाटकर दितलो? तुवें जें कितें घडटा तें पळयलें, हो ताका कोण पोपट म्हणटा, कोण ताका प्रँकस्टर म्हणटा, कोण ताका आतां ह्या सगळ्या भितर द बिगेस्ट प्रँक दीस अलायन्स फियास्को हॅज प्लेड इज ऑन द पीपल ऑफ गोवा. आमी आज बरे उमेदवार दिल्या, बरे उमेदवार आमच्या कामाक लागल्या आणि ते सगळे खंय ना खंय तरी लोकां मदीं पावल्यात. आमच्या फियास्को मध्ये आम्ही उरूंक ना. आय न्यू दिस इज गोइंग टू हॅपन बिकॉज अलायन्सीस आर बिल्ट ऑन ट्रस्ट. वेन द अलायन्स इज नॉट बिल्ट ऑन ट्रस्ट देर कॅनॉट बी अलायन्सीस. ट्रस्ट जेन्ना केन्ना जाता बिल्ट अप, ट्रस्ट इज बिल्ट ओवर अ पिरियड ऑफ टायम. तू म्हाका आत्ता मेळ्ळो म्हणून तू म्हजे ट्रस्ट तुजे बिल्ड जायना. इट इज लायक love at first sight, but if you spend time with your lover, you come to know whether you can have trust or not. Here it was love and infatuation. It was only attraction, whatever attraction it may be, but it was only attraction. There was no love, and when there is no love there cannot be trust, and when there is no trust there cannot be love. And this is what has happened in that relationship of convenience. आणि काल हांवें कितें म्हणलें तें सिच्युएशनशीप, दॅट इज अ मॉडर्न डे टर्म. आज हांव शिकलो ते वचून मातशें काल गुगल केलें ते कितें आसता काय म्हणून सिच्युएशनशीप. अर्जित तुम्ही फक्त अट्रॅक्शन झाले म्हणता लव जाऊंक ना. कोणाक जाल्लें तें हांव नको आतां. हूज सिच्युएशनशीप इट वॉज आय रिली डोंट नो. But one thing I must tell you is that Goans should not be taken for granted by any of this party, be it be RG, be it be Goa Forward, or be it be Congress. आम्ही ते करू ना. आम्ही इतलेच केला की लोकांक सांगला की आम्ही तुमकां हे बरे सुशिक्षित उमेदवार दिल्या, आम्ही तुमकां बरे ग्रासरूट लेवलाचे उमेदवार दिले. एकदा तांचे कडेन पळया आनी तांकां निवडून हाडा. कारण आमचो हेतू आसा काम करपाचो. आमचो हेतू सर्वायवलाचो ना. आमचो हेतू कोणाक डॅमेज करपाचो ना. आमचो हेतू इतलोच आसा, भारतीय जनता पार्टी जी गोंयान आसा, जे भ्रष्ट सरकार चलता, जे भारतीय जनता पार्टीचे भ्रष्ट लिडर्स आसात, तांकां खंय ना खंय तरी तुम्ही डिफीट करपाक जाय. पैशांचो वावर सुरू जाला ऑलरेडी. आम्ही काल पळयला, पण आम्ही काल एकूच गजाल आम्ही एक कॅल्क्युलेशन केल्लें की जर कोणीय 2-3 हजारान आपलें मत विकत दिता आसत जाल्यार इमॅजिन करा 5 वर्सांनी डिवायड करा 365 into 5 आणि ते 3,000 डिवायड करीत जाल्यार तुमकां दिसाक 50 ते 80 पैसे मेळटा. 80 पैशान आता ती अल्पेनलिबे येना, जातून ती जीब लबलबाय जाता. ती म्हणजे तुझं जिबूय चलतली जाल्यार तुका रुपयाची 2 रुपयाची चॉकलेट घेवची पडटा. सो ती सुद्धा जाय जाल्यार हे 3,000 तुमचो संसार चलचो ना. तेन्ना बरे लोक निवडून हाडा, जे तुमचे पैसे तुमचे कडेन पावयतले, जे तुमच्या हक्काचे पैसे आसा ते तुमच्या डेव्हलपमेंटा खातीर काम करतले. ते केले जाल्यारूच गोंय बदलूंक शकता. आणि गोंयकारान विचार करपाक जाय, कारण करप्शन डज नॉट आयडेंटिफाय विथ हुज व्हॉलेंटियर इज, वेदर इट इज फ्रॉम भारतीय जनता पार्टी और आम आदमी पार्टीचो. तो सगळ्यांक सेम ट्रीट करता. आज म्युटेशन करपाक गेल्यार तो विचारना अरे तू बीजेपीचो काय म्हणून. तो म्हणटा अरे कितले मेळटले का म्हणून. ही परिस्थिती आसा. मी तुका दिसना की अलायन्सच्या झगड्यामध्ये बीजेपीक त्याचा